नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 5 चा जे स्कॉलरशिप आहे तुमचं, तर त्याच्या स्कॉलरशिप मध्ये तुमचा जे काही इंटेलिजन्स टेस्ट हा 100 मार्काचा जो पेपर आहे तुमचा, पेपर 2 मध्ये इंटेलिजन्स टेस्ट नावाचा जो 100 मार्काचा जो पोर्शन आहे तो पोर्शन पाहणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आपण चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, तुमचा सिरीज चॅप्टर स्टार्ट करणार आहोत। कोणता चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आपण? सिरीज नावाचा काय चॅप्टर करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत। ठीक आहे, तर सिरीज नावाचं आपल्याला काय करायचं आहे, चॅप्टर स्टार्ट करायचं आहे। एकच मिनिट, थोडंसं मी पेनचं काय करतो, सेटिंग्स वगैरे थोड्याशा बदलून घेतो। तर आपल्याला सिरीज नावाचं काय करायचं आहे, चॅप्टर सुरू करायचं आहे। ठीक आहे, तर सिरीज नावाचा आपण चॅप्टर सुरू करायचं आहे। त्याच्यामध्ये तर काय, सिरीज नावाच्या चॅप्टर मध्ये आपण काय काय पाहणार आहोत? सिरीज इन्क्लूड्स द फॉलोइंग सब टॉपिक्स। तर सिरीज मध्ये आपल्याला हे टॉपिक्स बघायचे, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे नंबर्स, त्याच्यानंतर नंबर्स म्हणजे नंबरची सिरीज असणार आहे। ठीक आहे, म्हणजे नंबर्स असतील आणि त्याची वेगवेगळी सिरीज, ते आपल्याला लगेच 2 मिनिटात कळणार आहे। त्याच्यानंतर वेगवेगळ्या फिगर्स असतील त्याची सिरीज बघणार आहे, सिम्बॉल्सची सिरीज बघणार आहे आपण, आणि रॉंग टर्म। ठीक आहे, तर ह्या एवढ्या 4 आपल्याला सब टॉपिक्स बघायचे आणि ह्याच्यावर जास्तीत जास्त परीक्षेमध्ये प्रश्न असतात। हा फोकस तुमच्या परीक्षेमध्ये ह्या टॉपिक सिरीजवर प्रश्न असतात, भरपूर सारे प्रश्न असतात, दरवर्षी या टॉपिकवर प्रश्न येतात। तर हा चॅप्टर इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे। ठीक आहे, मार्क्स देऊन जाणारा चॅप्टर आहे। तर हा चॅप्टर आपण पाहूया। तर याच्यामध्ये म्हणजे काही क्वेश्चन दिलेले आहेत, पण तुम्हाला हे सिरीज चॅप्टर पाहण्याच्या अगोदर काही बेसिक गोष्टी समजणं तुम्हाला काय आहे, महत्वाचं आहे। तर तुम्हाला कोणत्या बेसिक गोष्टी समजणं हे महत्वाचे, तर तुम्हाला सांगतो, हे नंबर सिस्टम, तुम्हाला हा चॅप्टर समजण्यासाठी तुम्हाला नंबर सिस्टमचं तुम्हाला नॉलेज असणं काय आहे, गरजेचं आहे। नंबर सिस्टमचं नॉलेज, एकच मिनिट। ठीक आहे, पहा। ठीक आहे, तर तुम्हाला कशाचं नॉलेज असणं गरजेचं आहे, तर नंबर सिस्टमचं नॉलेज असणं काय आहे, गरजेचं आहे। तुम्हाला नंबर सिस्टमचं नॉलेज असणं गरजेचं आहे, म्हणजे नंबर सिस्टम काय आहे काय नाही हे तुम्हाला समजलं पाहिजे। ठीक आहे, एकच मिनिट, चला आता। ठीक आहे, तर नंबर सिस्टम काय आहे काय नाही हे तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, नंबर सिस्टम विषयी। ठीक आहे, तर नंबर सिस्टम हा चॅप्टर आपण काय घेतलेला आहे, हे आपल्या बेसिक्स ऑफ मॅथ्सचं जे काही लेक्चर आहे, बेसिक्स ऑफ मॅथ्सचं लेक्चर आहे, त्याच्यावर हा नंबर सिस्टम विषयी तुम्हाला सगळ्या गोष्टी काय येतील, दिसून येतील। ते जर तुम्ही चॅप्टर बघितला नसेल तर चॅप्टर काय करायचं आहे, तो तुम्हाला पूर्णपणे बघायचा आहे। ह्याच्यामध्ये नंबर सिस्टम मध्ये आपण काय काय बघितलेलं आहे, तर मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो। तर नंबर सिस्टम मध्ये आपण बघितलेलं आहे, नॅचरल नंबर म्हणजे काय, नॅचरल नंबर्स बघितलेले आपण, नॅचरल नंबर्स। त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे होल नंबर्स। ठीक आहे, होल नंबर्स। त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे इंटिजर्स बघितलेलं आहे, इंटिजर्स। ठीक आहे, तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे। पहा, तर थोडं शॉर्ट मध्ये सांगतो, इंटिजर्स काय, नॅचरल नंबर काय असतात, जे नंबर्स 1 पासून सुरू होतात, 1 2 3 4 5 डॅश डॅश सो ऑन, म्हणजे आणि इन्फिनिटी पर्यंत जातात। तर याला आपण काय म्हणतो, नॅचरल नंबर्स म्हणतो। याला आपण काय म्हणतो, नॅचरल नंबर्स म्हणत असतो। हे तुम्हाला माहित असेल, नॅचरल नंबर्स म्हणजे जे पूर्ण हे पॉझिटिव्ह नंबर्स असतात। नॅचरल नंबर ह्याला आपण पूर्ण पॉझिटिव्ह नंबर्स बी म्हणू शकतो, कारण हे 1 पासून सुरू होतात, 1 2 3 4 5 ते डॅश 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 इन्फिनिटी पर्यंत जात असतात। ते हे डॅश डॅशचा अर्थ काय, अनंतापर्यंत, इन्फिनिटी पर्यंत ते चाललेत। त्याच्यानंतर ह्या नॅचरल नंबरच्या जर स्टार्टिंगला आपण 0 लावला, म्हणजे 0 1 2 3 4 5 डॅश डॅश सो ऑन, हे तुमचे काय होल नंबर आहे। ते नॅचरल नंबर मध्ये सुरुवातीला जर 0 ऍड केला तर हे तुमचे होल नंबर होतात। आणि इंटिजर्स काय असतात, पहा, तर इंटिजर्सचे एकूण 3 पार्ट पडतात। एकूण किती पार्ट पडतात, इंटिजर्सचे 3 पार्ट पडतात, पहिला, दुसरा, तिसरा। पहिला पार्ट काय पडतो तुमचा, पॉझिटिव्ह नंबर्स। आपण पहिलं काय घेऊ, आपण स्टार्टिंग पासून घेऊ, तर पहिला आपण घेऊ निगेटिव्ह नंबर्स। काय घेतलं तर चालते, ठीक आहे, पॉझिटिव्ह लिहिलं तर पॉझिटिव्ह नंबर्स। पहिला पार्ट तुमचा पॉझिटिव्ह नंबर्स आहे, पॉझिटिव्ह नंबर्स। दुसरा म्हणजे असं काही स्पेसिफिक नाही, हाच पॉझिटिव्ह नंबर्स असतात। त्याच्यानंतर निगेटिव्ह नंबर्स असतात, पॉझिटिव्ह नंबर्स,
निगेटिव्ह नंबर्स आणि थर्ड असते तुमचं झिरो नंबर्स. म्हणजे ह्या तिघांना मिळून तुमचे काय बनतात, इंटिजर्स बनतात. झिरो नंबर एकच आहे, फक्त झिरो नंबर. पात्र इंटिजर्स काय आहेत तर तुम्हाला दाखवतो मी. तर अशा प्रकारचे समजा एक काय आहे, नंबर लाईन आहे. ही काय आहे, नंबर लाईन आहे. तर नंबर लाईनवर आपण दाखवू शकतो. आणि हे ॲरो आहे, ॲरोचा अर्थ काय, इकडल्या साईडला हे इन्फिनिटी पर्यंत जाते आणि हा पण ॲरो आहे, इकडल्या साईडला इन्फिनिटी पर्यंत जातो. हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे. काय आहे, एक्स ऍक्सिस. ह्याच्यावर आपण दाखवू शकतो इंटिजर्स. समजा ह्या ऍक्सिसवर म्हणजे इकडे खूप चालले, तर मी अशा प्रकारे हे मिडलला आपण काय करू, झिरो घेऊ. तर मी मिडलला झिरो घेतलो. त्याच्यानंतर जे राईट हँड साईडला तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स असतील, +1, +2, +3, +4 अशा प्रकारचे हे डिस्टन्स सेम असणार आहे. तुम्हाला कमी जास्त वाटत असेल याच्यामध्ये, ठीक आहे. तर हे डिस्टन्स जे आहे तुमचं काय असणार आहे, हे सेम डिस्टन्स असणार आहे 4, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तर त्याच्यानंतर हे पॉझिटिव्ह झाले, तर हे झिरोच्या लेफ्ट साईडला काय असणार आहे, निगेटिव्ह नंबर्स असणार आहेत. काय असणार आहेत, निगेटिव्ह नंबर्स असणार आहेत. जसे की -4, -3, -2, -1. तर अशा प्रकारे निगेटिव्ह नंबर असणार आहेत. म्हणजे तुमचे पहा, तर मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की हे जे तुमचे नंबर्स आहेत, काय पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत, काय तुमचे इंटिजर्स आहेत, हे तुमचे हे दोन्हीनं मिळून बनतात. कशाने, तुमच्या पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स ह्या दोघांना मिळून बनतात. हे निगेटिव्ह नंबर्स आहेत पूर्ण टोटल. हे तुमचे निगेटिव्ह नंबर्स असे इकडे इन्फिनिटी पर्यंत जातात, तिथून स्टार्ट होतात. आणि तुमचा हा एकच झिरो आहे, झिरो नंबर एकच आहे. आणि त्याच्यानंतर हे पॉझिटिव्ह नंबर तुमचे 1 पासून सुरू होऊन हे इकडे इन्फिनिटी पर्यंत चाललेले आहेत. तर अशा प्रकारे तुमचे इंटिजर्स आहेत, हे कळलं असेल तुम्हाला, ठीक आहे. इंटिजर्स काय आहेत वगैरे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर तुम्हाला भरपूर सारे नंबर्स आहेत, जसे की इव्हन नंबर आहेत. काय आहेत, नेक्स्ट काय तुमचं, इव्हन नंबर. इव्हन नंबर्स कशाला म्हणतो आपण, इव्हन नंबर्स ज्या नंबरला आपण 2 न डिवाइड केले असता रिमाइंडर 0 वाढतो, त्याला इव्हन नंबर्स म्हणतो. म्हणजे पहा 2, 4, 6, 8 आहे का नाही, डॅश डॅश सो आणि तुमचे इव्हन नंबर आहेत, ठीक आहे. हे इव्हन नंबर कळले असतील. म्हणजे इव्हन नंबरचे डेफिनेशन काय, ज्या नंबरला 2 न कम्प्लिटली डिवाइड केले असतात, म्हणजे 2 न कोणत्या नंबरला डिवाइड केले असतात त्याला कम्प्लिटली भाग जातो, त्याला इव्हन नंबर म्हणतो. तर हे 2, 4, 6, 8 हे काय तुमचे इव्हन नंबर आहेत. आता इव्हन कळलं असेल तर तुम्हाला लगेच ऑड नंबर पण समजून घ्या. ऑड नंबर्स काय असतात, ऑड नंबर्स, ठीक आहे. ऑड नंबर्स म्हणजे ज्या नंबरला आपण पाहता, हे इव्हनच्या उलटे काय आहेत, तुमचे ऑड नंबर आहे. ज्या नंबरला कम्प्लिटली डिवाइड केले तर रिमाइंडर 0 होते, त्याला इव्हन म्हणायचं. म्हणजे हे 2, 4, 6, 8 आहेत. आणि ज्या नंबरला कम्प्लिटली म्हणजे डिवाइड होत नाही, ज्या नंबरला कम्प्लिटली डिवाइड म्हणजे 2 न डिवाइड केले असता रिमाइंडर 1 उरतो, रिमाइंडर काय उरतो, 1 उरते, त्याला आपण म्हणायचं ऑड नंबर. जसे की तुमचे 1, 3, 5, 7, 9, डॅश डॅश सो ऑन. तर हे तुमचे ऑड नंबर आहेत. पहा कोणत्याही नंबरला 2 न डिवाइड करून बघा, रिमाइंडर 1 उरते, बरोबर. आणि ह्याला कोणत्याही नंबरला, इव्हन नंबरला 2 न डिवाइड करून बघा, कम्प्लिटली डिवाइड होते. तर हे ऑड कळले असतील तुम्हाला. हे सगळे असे तुम्हाला नंबर्स वगैरे कळले असतील. त्याच्यानंतर तुम्हाला स्क्वेअर्स माहित असायला पाहिजे. काय, भरपूर साऱ्या बेसिक गोष्टी माहित असायला पाहिजे. आता स्क्वेअर्स तुम्हाला सगळ्यांना माहित असायला पाहिजे. स्क्वेअर्स एखाद्या नंबरचे, समजा 1 चा स्क्वेअर 1 असतो, 2 चा स्क्वेअर 4 असतो, 3 चा स्क्वेअर काय असतो तुमचा 9, 3 चा स्क्वेअर 9 असतो, 4 चा स्क्वेअर तुमचा काय असतो 16 असतो. अशा प्रकारे स्क्वेअर्स माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर क्यूब सुद्धा माहित असायला पाहिजे तुम्हाला. काय माहित असायला पाहिजे, क्यूब काय असतात हे पण माहित असायला पाहिजे. म्हणजे स्क्वेअर कसा काढत असतो, एखाद्या याचा जर स्क्वेअर काढायचा तुम्हाला, काय काढायचं, एखाद्या नंबरचा काय काढायचंय तुम्हाला, स्क्वेअर काढायचा आहे. तर तुम्ही स्क्वेअर कसा काढू शकता, तर त्या नंबरला समजा 2 चा स्क्वेअर काढायचा. 2 चा स्क्वेअर कसं लिहितो आपण, 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर म्हणजे हे 2 च्या डोक्यावर 2 पॉवर असतो, ठीक आहे. म्हणजे याला 2 × 2 करत असतो. तर 2 × 2 तुमचा 4, तर याला 2 चा स्क्वेअर म्हणतो. समजा आपल्याला काय करायचंय, समजा आपल्याला 3 चा स्क्वेअर काढायचा आहे. कशाचा स्क्वेअर काढायचा आहे तुम्हाला, 3 चा स्क्वेअर काढायचा आहे. तर 3 चा स्क्वेअर कसं काढता तुम्ही पहा, थांबा स्लाइड घेतो. 3 चा स्क्वेअर काढायचा आहे तुम्हाला. तर इथं घे तुम्ही 3 चा जर स्क्वेअर काढायचा असेल तर तुम्हाला कसं लिहिणार, 3 × 3 म्हणजे 3 × 3 तुमचं 9 होणार आहे. समजा आता 3 चा क्यूब काढायला सांगितलं मी, तर 3 चा क्यूब म्हणजे थर्ड पॉवर, म्हणजे 3 × 3 × 3 असणार आहे. आणि किती येणार आहे, 3 × 3 9, 9 × 3 27. तर हे क्यूब आहे. जर आता 2 चा क्यूब काढायला सांगितलं मी, तर कोणता पॉवर काढू शकतो आपण, 2 चा क्यूब म्हणजे 3, क्यूबचा पॉवर पहा इथं लिहितो मी, ठीक आहे आपण इथं लिहू, ठीक आहे.
2चा क्यूब जर काढायचं म्हणलं तर काय असणार आहे, 2 इंटू 2 इंटू 2, 3 टाइम्स असणार आहे. 2 इंटू 2 तुमचं 4 होणार आहे. 4 इंटू 2 काय होणार आहे, तुमचं 8 होणार आहे. हे अशा प्रकारे ह्या जगात बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला कामाला येणार आहेत, त्या सिरीज मध्ये माहिती असायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या लेक्चर मध्ये शिकवले बेसिक्स ऑफ मॅथ्सचं, तर ते बघितले नसेल तर बघून घ्या. ठीक आहे, तर आपण आता सिरीज सुरू करणार आहे. तर सिरीज मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, म्हणजे सब टॉपिक्स काय काय असणार आहे सिरीज मध्ये तुमचे. तर पहिले त्याच्यामध्ये नंबर्स असणार आहेत, दुसरं फिगर्स असणार आहेत, तिसरं सिम्बॉल्स असणार आहेत आणि रॉंग टर्म, ह्या सगळे सब टॉपिक्स बघणार आहेत. तर आज काय करू आपण, नंबर्स हा चॅप्टर आपण काय करू, सुरू करू. तर ठीक आहे, तर मॉडेल क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये जे काही मॉडेल क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला बघायचे. ते मॉडेल क्वेश्चन्स तर काय, कशा प्रकारचा क्वेश्चन येईल परीक्षेमध्ये, तर तुमच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन असेल, काय असणार आहे, फाइंड द नंबर्स विच विल ऑकर. काय अशा प्रकारचा क्वेश्चन असेल, फाइंड द नंबर्स विच विल ऑकर ऍट द प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क. म्हणजे काय म्हणायचं त्यांना, हे क्वेश्चन मार्क आहे, तर काय आहे, हे क्वेश्चन मार्क आहे, ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल त्यांना विचारायचं. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल ते तुम्हाला विचारतील, ते तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे, तर ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे ते तुम्हाला सांगायचंय. तर आता हे सिरीज दिलेली आहे अशा प्रकारे. तर हे काय आहे, कशा प्रकारे आन्सर काढायचं, तुम्हाला प्रश्न पडला असेल कशा प्रकारे आन्सर काढायचं, तर हे मी तुम्हाला सांगतो. काय करायचं पहा, एक सिंपल लॉजिक आहे. तर तुम्हाला हे जे मी तुम्हाला बेसिक्स ऑफ मॅथ्स जे सांगितले, तर सगळ्या गोष्टी ट्राय करून बघायचं. म्हणजे एक तर तो इव्हन नंबर असेल, इव्हन नंबर आहे का चेक करायचं, ऑड नंबर चेक आहे का चेक करायचं, म्हणजे इव्हन नंबरची सिरीज आहे का चेक करायचं, ऑड नंबरची सिरीज आहे का चेक करायचं, क्यूबची सिरीज आहे का चेक करायचं, स्क्वेअरची सिरीज आहे का चेक करायचं, किंवा तो तुमचा नॅचरल नंबर आहे का, ऑड नंबर झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर प्राईम नंबर आहे का, हे सगळ्या गोष्टी चेक करायचं. तर जर तुम्ही चेक केलं, याच्याकडे जर बघितल्या तुम्ही, हा 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, म्हणजे हा प्रत्येक नंबर. आणि जर तुम्हाला काय कळत नसेल तर एक रामबाण उपाय सांगतो मी तुम्हाला. म्हणजे हाच म्हणजे काय, तुम्हाला एक रामबाण उपाय म्हणजे एक ट्रिक सांगतो तुम्हाला. म्हणजे ह्या सिरीज मधली सगळ्यात महत्वाची ट्रिक काय आहे, तुम्हाला ही ट्रिक कोणत्याही क्वेश्चन मध्ये काम करणार. तर तुम्ही सरळ सरळ काय करायचं, एकच ट्रिक वापरायची. काय करायचं, ही याला जे टर्म आहेत सिरीज मध्ये, ही पहिली टर्म आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी आहे आणि पाचवी तुम्हाला काढायचं आहे. तर काय करायचं माहितीये का, ही दुसरी टर्म आहे आणि पहिली टर्म, काय करायचं माहितीये का तुम्हाला, दुसरी टर्म आणि पहिली टर्म मधली काय करायचं, डिफरन्स बघायचा. डिफरन्स म्हणजे फरक बघायचा. काय बघायचा, फरक बघायचा. काय करायचं, नेमकं काय करायचं, म्हणजे ह्या दुसऱ्या टर्म मधनं पहिली टर्म काय करायचं, मायनस करायचं. दुसऱ्या टर्म मधनं पहिली टर्म मायनस करायचं. म्हणजे 4 - 2 जर केलं तुम्ही, या 4 मधनं 2 गेला तर 2 उरला. म्हणजे आहे का नाही, म्हणजे ह्या 2 मध्ये, किंवा असे म्हणू शकता, तुमच्या मनावर आहे. पण मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ऍड करून हे करण्यापेक्षा तुम्ही डिफरन्स बघू शकता. म्हणजे काय करायचं, सरळ सरळ म्हणजे क्वेश्चन नुसार ठरवायचं, जो मोठा नंबर आहे त्याच्यामधून छोटा नंबर काढायचं. ठीक आहे, किंवा तुम्ही असे म्हणू शकता, म्हणजे तुम्ही आता हे क्वेश्चन जास्तीत जास्त सॉल्व्ह केले तर कसं सोडायचे तुम्हाला ऑटोमॅटिकली कळते. मग या 4 मधनं 2 गेला तर 2 उरला, बरोबर आहे. मग आता असंच करायचं. ठीक आहे, मग ह्या 6 मधनं जर 4 गेला तर किती उरणार, 6 मधनं जर तुमचा काय गेला, 6 मधनं जर 4 गेला तर काय उरणार आहे बघा, 6 मधनं 4 गेला तर 2 उरणार आहे. म्हणजे याचा डिफरन्स काय, फरक 2 आला ह्या दोघांमधला डिफरन्स करून बघा तुम्ही. म्हणजे या 8 मधनं जर तुमचा 6 गेला तर किती उरणार, हा पण 2 उरला. म्हणजे याच्यामधला डिफरन्स 2 आहे. म्हणजे याचा डिफरन्स ह्या दोघातला, पहिल्या आणि दुसऱ्या टर्म मधला डिफरन्स 2चा आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्मचा डिफरन्स 2चा आहे, तिसऱ्या आणि चौथ्या टर्म मधला डिफरन्स 2चा आहे. मग चौथ्या आणि पाचव्या टर्म मधला डिफरन्स 2चा असायला पाहिजे. मग ह्या काय करावं लागेल, की याच्यामध्ये प्रत्येक याच्यात बघा, याच्यामध्ये 2 मध्ये 2 ऍड केला 4 आले, 4 मध्ये 2 ऍड केला 6 आले, 6 मध्ये 2 ऍड केला 8 आले, आणि 8 मध्ये जर आपण 2 ऍड केला तर तुम्हाला येणार आहे 10. तर हे रामबाण उपाय सांगितलेले मी तुम्हाला. म्हणजे कसं करायचं, तर हे तुम्हाला जर काहीच आठवत नसलं, म्हणजे आठव की न आठव, फक्त ही ट्रिक यूज करायची तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, तर ही ट्रिक यूज करायचं आहे. ह्या ट्रिकनं तुमचे किती क्वेश्चन सॉल्व्ह होतील माहिती आहे का, 90 to 95% तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील या ट्रिकनं. 100% होणार नाहीत, 90 to 95 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतील सिरीजचे. ठीक आहे, मग आता तुम्हाला कळलं असेल, तुम्ही म्हणले की सर हा आता या 8 मध्ये 2 ऍड केलं तर 10 यायला, तर 10 दिसते का आन्सर, येस 10 दिसते. तर हे 10 तुमचा आन्सर आहे. आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारे आन्सर हे करायचे, परीक्षेमध्ये अशा प्रकारचे 4 गोल दिसतील तुम्हाला, 1 2 3 आणि 4. ह्याच्यामध्ये काय असेल, 1
2 असेल, 3 असेल, 4 असेल, तुम्हाला जे आन्सर वाटते, आता 3 आन्सर वाटते तर 3 ला काय करायचं, असं गोल करायचं आणि रंगवायचं. आणि हे कसं रंगवायचं, अशा प्रकारचे रंगवायचं. आणि कशाने रंगवायचं, तर हे पूर्ण रंगवायचं. अशा प्रकारचा हा जो गोल आहे तो काय करायचा, पूर्ण रंगवायचा. तर ठीक आहे, अशा प्रकारचा पूर्ण रंगवायचा. मी तर पूर्ण रंगवत नाही, ठीक आहे. अशा प्रकारचं कम्प्लिटली गोल करायचंय, बरोबर. अशा प्रकारे गोल करायचं आन्सर आलेलं, नुसतं ते तिथं टिक करायचं नाही. OMR शीट एक भेटते तुम्हाला, एक क्वेश्चन पेपर असतो, दुसरं एक OMR शीट असते, त्याच्यावर काय करायचंय तुम्हाला, OMR शीट. तर अशा प्रकारचं गोल करायचंय, ठीक आहे. तर हे तुमचं आन्सर करेक्ट मानलं जाते, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे कळलं असेल. मग तुम्हाला आन्सर कसं काढायचं कळलं असेल. दुसरं एक, तुम्हाला जर इव्हन नंबर माहित असतील तर हे इव्हन नंबरची सिरीज आहे. काय आहे, हे सगळे इव्हन नंबरची सिरीज आहे. पहा 2 4 आता सांगितलं होतं, 2 4 6 8 10. तर हे तुम्हाला जर इव्हन नंबर माहित असेल तर लगेच क्लिक होईल. जर माहित नसेल तर तुम्हाला ह्या ट्रिकनं जायचं, तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. तर पहिला क्वेश्चन अशा प्रकारे आपला काय झालेला आहे, सॉल्व्ह करून झालेला आहे इझिली. तर आपण काय करू, आता सेकंड क्वेश्चन बघूया. आता पहिला बघितलं तर दुसरा क्वेश्चन बघा. आता तुम्हाला काय आठवते का बघा, आठवत नसेल तर आपली ट्रिक जिंदाबाद, ठीक आहे. तर काय करायचं, 1 3 5 7 9. जर हे बघितलं तर हे ऑड नंबरची सिरीज आहे, तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. हे सगळे ऑड नंबर आहेत, तर ऑड नंबरची सिरीज आहे. तर ऑड नंबरच्या सिरीज नुसार तुमचं ऑड नंबर्स आहेत. तर आन्सर काय आणायला पाहिजे, पहिला ऑड 1 3 5 7 9. 9च्या नंतर तुमचा नंबर काय यायला पाहिजे, 11 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, तुमचा 11 नंबर यायला पाहिजे, 9च्या नंतर 11. तर हे 11 आन्सर आहे का, येस, इथे 11 आहे, 1 आन्सर आहे. तर ह्याच्यानुसार मग हे तुम्हाला ऑड नंबर आहेत हे कळलं. पण एखाद्याला ऑड नंबर माहित नाही, काय प्रॉब्लेम यायला, काय लक्षात येणं चाललंय, तर कसं सॉल्व्ह करायचं, आपली ट्रिक काय करायचं, जिंदाबाद, ती ट्रिक वापरायचं. पहिल्या आणि दुसऱ्या टर्म मधला डिफरन्स घ्यायचं, दुसऱ्या आणि तिसऱ्या मधला डिफरन्स घ्यायचं, तिसऱ्या आणि चौथ्या मधला डिफरन्स घ्यायचं, आणि चौथ्या आणि पाचव्या मधला घ्यायचं, म्हणजे प्रत्येकी 2 मधला घेत जायचं. तर पहा ह्याच्यामधला मोठ्या मधनं मी तुम्हाला सांगितलं, मोठ्या मधनं छोटी टर्म काढायचं. म्हणजे 3 मधनं, या 3 मधनं 1 गेला तर काय होणार, 3 - 1 किती उरला, 3 - 1 2. म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स 2 आला. ह्या 5 मधनं 3 गेला तर 5 मधनं तुमचा 3 गेला तर किती उरला, 5 मधनं 3 गेला तर पुन्हा 2 उरला तुमचा, ह्याचा डिफरन्स 2 आला. ह्या 7 मधनं 2 गेला तर 7 - 5, 7 - 5 करा. तर या 7 मधनं जर 5 गेला तर तुमचा 2 उरला. आणि या 9 मधनं जर 7 गेला, ह्या 9 मधनं जर 7 गेला तर किती उरला बघा, तर हे तुमचा 2 उरला. तर हे कळलं, तुमचं 2 उरला. मग आता मला सांगा, ह्या सगळ्यांचा डिफरन्स 2 2 2 2 आहे. तर ह्या म्हणजे ह्याच्या आणि ह्याचा डिफरन्स नक्कीच 2 असणार आहे. मग मला सांगा कशा प्रकारे काढलेला. आता इथं तर तुम्हाला कोणता नंबर नाही, आता हे ऑड नंबर कळलं म्हणून हे आहे. पण समजा इथं कोणता नंबर नाही, इथं मी मिटवतो, हा नंबर कोणताही नाही, तर तुम्ही आन्सर कसं काढणार आहे पहा. तर ह्याच्यामध्ये ह्या 1 मध्ये 2 ऍड केल्या, 3, 1 + 2 3, 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 2 आहे का नाही 9, 9 + 2 तुमचा काय होणार आहे 11. ठीक आहे, 9 मध्ये जर 2 ऍड केलं तर 11 येणार आहे. तर तुमचं हे 11 आन्सर आहे. तर 11 जे असेल, मग आता हे तुमचे काय सांगितले मी, कशा प्रकारे आन्सर लिहायचं, तर सांगितले मी तुम्हाला अशा 4 गोल्स असतील. त्याच्यामध्ये 1 असेल पहिल्यामध्ये, दुसरा आन्सर असेल तर 2 असेल, तिसरा असेल तर त्याच्यामध्ये 3 असेल, आणि चौथा आन्सर असेल तर 4 असेल. 1 आन्सर असेल तर अशा प्रकारे काय करायचं, तुम्हाला त्याला गोल करायचं आहे, बरोबर आहे. कोणत्या पेननं गोल करायचं आहे, ब्लॅक बॉल पेन. कोणत्या पेननं, ब्लॅक बॉल पेन हेच वापरायचे तुम्हाला परीक्षेमध्ये. ब्लॅक बॉल पेन, दुसरी कोणती पेन वापरायची नाही. ब्लॅक बॉल पेन घ्यायची आणि त्यांनाच सराव करायचा तुम्हाला. तरी दुसरा क्वेश्चन पण तुमचा सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण काय करू, दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह झालेल्या नंतर आपण काय करू, तिसरा क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तिसरा क्वेश्चन. पहा, तर तिसरा क्वेश्चन इथं तुमच्या स्क्रीनवर आहे. तर तुम्ही काय करा, हा व्हिडिओ थांबवायचा, व्हिडिओ थांबून उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. व्हिडिओ थांबवायचा आणि स्वतः उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. तर पहा, ह्याला सोडून बघा. तर आता तुम्हाला 2 3 5 7 11 13 आता याच्याकडे बघितल्यानंतर काही तुम्हाला क्लिक होते का डोक्यात. तुमचं जर बेसिक्स ठीक असेल तर तुम्हाला क्लिक होईल. ती 2 3 तुम्हाला वाटते 2 इव्हन नंबर आहे, 3 ऑड नंबर आहे, इव्हन बी नाही ऑड बी नाही, 5 ऑड नंबर आहे. इथून पुढे बघितलं तर मला ऑड नंबर वाटतील 3 5 7, पण 9 काय 5 11 13. पण जर तुमचं बेसिक क्लिअर असेल तर हे प्राईम नंबर्स आहेत. हे काय आहेत तुमचे
प्राईम नंबर्स आहेत, हे प्राईम नंबर्स आहेत. जर तुम्हाला प्राईम नंबर्स असले तर तुम्हाला डायरेक्टली आन्सर काढता येते. म्हणजे 2 3 सिक्वेन्स ना प्राईम नंबर, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 5, 5 च्या नंतर 7, 7 च्या नंतर 11, 11 च्या नंतर 13, 13 च्या नंतर तुमचा प्राईम नंबर कोणता येतो, 13 च्या नंतर तुमचा प्राईम नंबर येतो 17. तर 17 इथे तुम्हाला आन्सर दिसते, तर 17 तुमचं काय आहे, आन्सर आहे. तर हे प्राईम नंबरची सिरीज आहे. तर ठीक आहे, प्राईम आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की डिफरन्सच्या मेथडनं तुमचे बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. तर हा क्वेश्चन तुमचा डिफरन्सच्या मेथडनं सॉल्व्ह होतो का, होत नाही. हा क्वेश्चन तुमचा डिफरन्सच्या मेथडनं सॉल्व्ह होत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं 90 to 95% तुमचे क्वेश्चन काय होतात, तुमचे सॉल्व्ह होतात म्हणलं होतं मी तुम्हाला. किती क्वेश्चन म्हणलं होतं तुम्हाला, 90 to 95% तुमचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतात म्हणलं होतं. तर हा तुमचा क्वेश्चन इथे सॉल्व्ह होत नाही त्याच्याने, डिफरन्सनं. तर हे तुम्हाला माहितच पाहिजे, कारण तुम्ही डिफरन्स काढून बघा. 2 आणि 3 मधला जर डिफरन्स काढला तर 1 चा येईल, 3 आणि 5 मधला काढला 2 चा येईल, 5 आणि 7 मधला याचा डिफरन्स काढला 2 चा येईल, 7 आणि 11 मधला जर काढला तुम्ही डिफरन्स कितीचा येईल, 4 चा येईल. बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर 11 आणि 13 मधला काढला 2 चा येईल. मग आता तुम्ही इथं काय येणार, म्हणजे इथं 1 2 2 4 2, आता काय लॉजिक लागेल का तुम्हाला, काही लॉजिक लागणार चाललंय. हा डिफरन्स सेम यायला पाहिजे किंवा याच्यामध्ये काहीतरी साम्य असलं पाहिजे. ठीक आहे, तर हा काही साम्य दिसत नाही तुम्हाला, त्यामुळं तुमचं अशा या मेथडनं, डिफरन्सच्या मेथडनं आन्सर येणार नाही. तर तुम्हाला हे प्राईम नंबरची सिरीज माहीतच पाहिजे, तरच आन्सर येते. म्हणजे हे प्राईम नंबर आहे आणि 17 तुमचं काय येणार आहे, आन्सर येणार आहे. हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, तर आपण काय करू, एकच मिनिट, थोडस मी पेन काय करतो, पेन चेंज करून घेतो. थोडस पेनचं इंक आपण बदलून घेऊया. थोडस इंकची थिकनेसचा प्रॉब्लेम वाटत आहे मला. ठीक आहे, तर चला. तर आपलं किती क्वेश्चन झाले होते तुमचे, हे प्राईम नंबरचा झाला होता आपला. तर ह्याचं आन्सर काय होतं, प्राईम नंबरचं 17 आन्सर होतं. बरोबर आहे, 17 आन्सर होतं. तर आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता 4th नंबरचा क्वेश्चन आहे. तर पहा, याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काही क्लिक होते का, 5 10 15 20. जर तुमचं जरासं नॉलेज असेल तर तुम्ही म्हणसाल सर हे 5 नाव वाढायले सरळ सरळ, तर त्याच्यानंतर 25 आन्सर येणार. 25 दिसते, बरोबर आहे तुमचं. आता मी सांगितलं तुम्हाला की काय करायचं, प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला जर बेसिक गोष्टी काही क्लिक झाल्या तर ठीक आहे, नाही झाल्या तर तुम्ही एकच मेथड वापरायचं, आपला डिफरन्स घ्यायचा. पहिल्या आणि दुसऱ्याचा डिफरन्स घ्यायचा. 10 मधनं 5 गेला, 5 उरला. ह्या तो तिसऱ्या आणि दुसऱ्याचा घ्यायचा. 15 मधनं जर 10 गेला, 15 - 10 करून बघा, तर किती उरला, 5 उरला. हा सुद्धा 5, हा 5 आला आन्सर, याचं 5 आलं. त्याच्यानंतर ह्याचं करून बघा, 20 - 15, 20 - 15 हे पण करून बघा. ह्या 20 मधनं जर 15 गेला तर आन्सर काय येते तुमचं, 5 येते. तर कळलं, म्हणजे तुमचा डिफरन्स सेम यायला याच्यामध्ये 5 5 5. तर नक्कीच ह्या दोघांमधला पण डिफरन्स काय यायला पाहिजे, 5 यायला पाहिजे. आणि हे 5 कसं आलं पहा, आता या 5 मध्ये 5 ऍड केलं 10 आलं. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये हे डिफरन्स ऍड केला, दुसरी टर्म मिळाली. दुसऱ्या टर्म मध्ये हे डिफरन्स ऍड केला, तिसरी मिळाली. तिसऱ्यामध्ये हे डिफरन्स ऍड केला, चौथी मिळाली. चौथीमध्ये हे डिफरन्स ऍड करा 5. म्हणजे 20 + 5, 20 काय येणार आहे पहा आन्सर. तर तुमचं 20 + 5 काय असणार आहे, 20 + 5 = 25 येणार आहे. तुमचं काय येणार आहे, 20 + 5 तुमचं 25 असणार आहे आन्सर. बरोबर आहे. तर 25 काय आहे तुमचं आन्सर आहे. 25 काय आहे तुमचं आन्सर आहे. 25 काय आहे तुमचं आन्सर आहे. बरोबर आहे, हे कळलं असेल. तर हे 4th नंबरचा क्वेश्चन पण सॉल्व्ह करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 5th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन तर पहा, तर 5th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. मी तुम्हाला सांगितलं डिफरन्सची मेथड ट्राय करायचं. पहिल्यांदा तुम्हाला क्लिक होईल तर होईल, जास्त वेळ घालवायचा नाही, कारण ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. ह्याच्यामध्ये वेळ, टाइम जो काय असतो तुम्हाला लिमिटेड टाइम असतो. टाइम काय असतो, लिमिटेड असतो. टाइम खूप कमी असतो. त्यामुळे इथं जास्त वेळ घालायचा नाही. जास्त वेळ घालायचा का, जास्त वेळ याच्यात घालायचा नाही. जास्त थोडस मी पेन चेंज करण्याचा प्रयत्न करतो, होत नाहीये. थिकनेस पेनची आपण बघूया, वाटलं तर आपण ब्लॅक पेन. ठीक आहे, आता बघू होईल तर. चला, तर आपला 5th नंबरचा क्वेश्चन चालू होता. बरोबर आहे. तर ठीक आहे, होत नाही, जाऊ द्या. चला, तर तुम्हाला दिसत असेल तर काय करायचं, एक
टाइम, हा मी काय सांगतो तुम्हाला परीक्षेमध्ये टाइम काय असतो, खूप कमी असतो. त्यामुळे एखाद्या क्वेश्चनला जास्त वेळ घालायचा नाही. जर क्वेश्चन तुम्हाला आला तर आला, जास्तीत जास्त 1 मिनिट वगैरे बघायचं, 1 मिनिट वगैरे ट्राय करायचं. 1 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही 2 मिनिट देऊ शकता, याच्यापेक्षा जास्त द्यायचं नाही. नाही आला तर क्वेश्चन सोडून द्यायचा आणि दुसरा क्वेश्चन सोडवायचा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला जर काही क्लिक झालं, 10 सेकंद बघायचं, 10-15 सेकंद बघायचं, काही क्लिक झालं तर ठीक आहे, नाही गेलं तर आपली डिफरन्शियल मेथड वापरायची. डिफरन्शियल मेथडनं मी तुम्हाला सांगितलं की तुमचे 90 to 95 क्वेश्चन तुमचे काय होतात, सोडून जातात आणि तेवढ्यामध्ये तुमचं सिलेक्शन पण होऊन जाते. 90 मार्क जरी पडले तुम्हाला स्कॉलरशिपला, 80 जरी पडले तरी सिलेक्शन होऊन जाते तुमचं, कारण जास्त मार्क याच्यामध्ये कोणाला मिळत नाहीत. ठीक आहे. थोडं कळलं असेल तुम्हाला तर डिफरन्स घ्यायचा. तर काय करायचं, दुसऱ्या टर्म मध्ये आणि पहिल्या टर्म मधला डिफरन्स घ्यायचा. तर 10 मायनस तुमचा 5, तर करून बघा. 10 - 5 जर केला तर तुमचा काय येते, 5 येते. तर 5 आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, 20 - 10, इथं करून बघा. 20 - 10, तर हे काय आलेलं आहे, तुमचा 10 आलेला आहे. बरोबर आहे, 10 आलेला आहे. त्याच्यानंतर तुमचा हे करून बघा, 40 - 20, हे करून बघा तुम्ही. तर ह्या 40 मधनं 20 गेला तर तुमचा 20 उरेल. तर याचा डिफरन्स काय आलेला आहे, 20. तुमचा सर काही काय आहे, म्हणजे थोडंसं काय आम्हाला असं लॉजिक वगैरे कळणं चाललं, लॉजिक कळण्यात चालेल. पण मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे. पहा, तुम्ही जर हे बघितलं, वर बघितलं किंवा खाली बघितलं तरी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येणार आहे. तर तुम्ही पहा, हे 5 ची जर 5 × 2 जर केलं तुम्ही, 5 × 2 आहे का नाही, 5 × जर 2 केलं तुम्ही, पहा, तर 5 × 2 जर केलं, किंवा पहा हे 5 आलं, 5 च्या नंतर 10 आलं, 10 च्या नंतर 20 आलं, त्याच्यानंतर इथं तुमचं काय येणार आहे, 40 येणार आहे. बरोबर आहे, 40 असा डिफरन्स का, किंवा इथेही लक्षात द्या, हे डिफरन्स काढायची गरज पडत नाही. 5 ला जर 2, प्रत्येक याला काय करायचं, तुम्हाला 2 न मल्टिप्लाय करायचंय. आणि तुमचा हे जे याचं नेक्स्ट टर्म तुम्ही ऍड करून, सबट्रॅक्ट करून, काही करून येते. पहा, म्हणजे हे जे पहिली टर्म आहे, पहिल्या टर्मला जर तुम्ही 2 न मल्टिप्लाय केल्या 10 मिळते. पहिला 5 × 2, इथे करून दाखव तुम्ही. 5 × 2, 5 ला 2 न मल्टिप्लाय केल्या 10 येईल. 10 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तुम्ही तर हे ते 20. ह्या 20 ला जर 2 न मल्टिप्लाय केला तुम्ही, 20 ला जर 2 न मल्टिप्लाय केला तर 40 येईल. बरोबर आहे. या 40 ला तुम्हाला काय करायचं, 2 न मल्टिप्लाय करायचं. 40 × 2 काय करायचं तुम्हाला, 40 × 2 करायचं. 40, एकच मिनिट, 40 ला पहा इथं लिहिली तुम्ही, 40 × 2 तर किती येणार आहे तुमचं, 40 × 2 केलं तर तुमचं 80 येणार आहे. किती, 40 ला जर 2 न मल्टिप्लाय केला तर 80 येणार आहे. आन्सर इथे 80 दिसते तुम्हाला, अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे सर म्हणसाल इथं डिफरन्स मेथड वर्क होत नाही का, होते, तुम्हाला इथं लक्षात यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला इथे आन्सर येत नसेल तर आणि डिफरन्सचा डिफरन्स काढू शकता तुम्ही, ह्याचा डिफरन्स काढू शकता. या 5 म्हणजे 10 मधनं 5 गेला तुमचा 5 उरला. ह्या 20 मधनं काय, 20 मधनं 10 गेला तर तुमचा काय उरला, 10 उरला. आणि ह्याच्या 40 मधनं जर तुमचा याचा डिफरन्स घेतला तर तुमचा किती उरला, 20 उरला. पुन्हा याचा डिफरन्स घेऊ शकता तुम्ही, म्हणजे कॉमन येते. अशा प्रकारे कॉम्प्लिकेटेड होईल हे सोडून द्या तुम्हाला. पहा, म्हणजे काय करायचं, डिफरन्स न तर तुम्हाला येते, तर तुम्हाला काय करायचं, वेगवेगळं ट्राय करायचं. ऍड होते का, सबट्रॅक्ट होते का, काही मल्टिप्लाय करून येते का, ह्या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागेल तुम्हाला, ट्राय करावं लागणार आहे. तर इथं काय ट्रिक वापरली गेलेली आहे, तर इथं आपण याला मल्टिप्लाय केलेलं आहे. 5 ला 2 न, प्रत्येक म्हणजे पहिल्या टर्मला 2 न मल्टिप्लाय केलं तर दुसरी मिळते, दुसरीला 2 न मल्टिप्लाय केलं तिसरी मिळते, तिसरीला 2 न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला चौथी मिळते, आणि चौथीला 2 न मल्टिप्लाय केलं तर 5वी टर्म आपल्याला मिळते. ठीक आहे, 80 आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण 6 नंबरचा क्वेश्चन. तर पहा, ह्याच्यामध्ये काही साम्य दिसते का तुम्हाला, तर काही दिसत नाही तुम्हाला. तर तुम्ही काय करा, आता शेवटी एक दिसते तुम्हाला इथं 9 9 9 9 आहे सगळीकडे. ठीक आहे. तर आपण काय करू, पहिल्यांदा डिफरन्स काढून बघायचं. तर डिफरन्स काढून बघा. तर 19 मधनं जर 9 गेला, 19 मधनं जर 9 गेला तर तुम्हाला उरतोय 10. किती उरतोय, 19 मधनं जर 9 गेला तर 10 उरते. बरोबर आहे, 10. बरोबर आहे. ह्या दोघांमधला डिफरन्स 10 आहे. म्हणजे 9 मध्ये 9 आणि हा 19 आहे. 9 मध्ये जर 10 मिसळला तर 19 मिळतो. तर ह्या दोघांचा डिफरन्स घ्या, म्हणजे 39 मधनं जर तुमचा 19 गेला तर किती उरणार आहे, 9 मधनं 9 गेला 0, 3 मधनं 1 गेला 2, 20. मग इथं तुम्हाला 20 आन्सर आलेला आहे. त्याच्यानंतर या 79 मधनं 39 काढून बघा, काही क्लिक होते का तुम्हाला. 9 मधनं 9 गेला 0, 7 मधनं 3 गेला 4, पहा, तर 40. पहा, इथं तुम्हाला क्लिक झाला असेल तर डिफरन्स जर बघितला तर तुम्हाला इथं कळलं असेल. तुम्हाला काय कळलं असेल,
तर या डिफरन्स काय होत चालला, डबल चालला. 10चा झालेला आहे तुमचा 20, 20चा झालेला आहे 40. ऑफकोर्स हा 40चा काय होणार आहे तुमचा इथं, 40चा होणार आहे 80. म्हणजे तुम्ही ह्या 79 मध्ये 80 ऍड केलं तर तुम्हाला हे मिळणार आहे. म्हणजे क्लिक व्हायला पाहिजे तुम्हाला एवढं. आता तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करसाल क्वेश्चन, जेवढी प्रॅक्टिस करसाल तसे क्वेश्चन तुम्हाला येतील. प्रॅक्टिस पाहिजे याच्यासाठी आणि खूप समजून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, कारण हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला येणार आहे आणि स्कॉलरशिपचा जो पेपर आहे तुमचा काय साधा सोपा पेपर नसणार आहे तुम्हाला. ठीक आहे, कारण मोठ्या मोठ्या चांगल्या लोकांना सुद्धा येत नाही. 9वी-10वीच्या पोरांना पण अशा प्रकारचे क्वेश्चन येत नाहीत. तुम्हाला विचारलेलं आहे कारण ही स्कॉलरशिपची परीक्षा आहे. ठीक आहे, ह्याच्यामुळे कोणी पास करू शकत नाही. तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त खूप सारा अभ्यास करावा लागते तरच तुम्ही पास करू शकता. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहा 10च्या नंतर 20, 20च्या नंतर 40, 40च्या नंतर काय, म्हणजे तुम्हाला एक आयडिया आली असेल तर हे डबल होत चालेल. 10ला 2 न मल्टिप्लाय केल्या 20 येते, 20ला 2 न मल्टिप्लाय केला 40 येते, 40ला 2 न मल्टिप्लाय केला 80 येते. म्हणजे ह्या 79 मध्ये जर तुम्ही 80 ऍड केल्या तर तुमचा आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या टर्म मध्ये नेक्स्ट टर्म मध्ये कधी आपण ऍड करून काढत असतो. 79 मध्ये 80 जर ऍड केलं तर आन्सर यायला पाहिजे. 9 आणि 0 तुमचा 9 होतो, 7 आणि 8 होतो तुमचा 15 होते. म्हणजे काय तुमचं 159 आन्सर दिसते का तुम्हाला, पाहिजे दिसते 159. बरोबर, हे थर्ड नंबरचं तुमचा आन्सर आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा पण क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय तुम्हाला एक आयडिया येत असेल. अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता 7 नंबरचा आता काय करायचं, तुम्ही स्वतः क्वेश्चन काय करायचं सॉल्व्ह करून बघायचं. आता 7 नंबरचा क्वेश्चन पहा. तर काय करायचं, डिफरन्स घेऊन बघा तुम्ही. ठीक आहे, काय क्लिक होते का, नंबर कर बघितल्यावर काय क्लिक व्हायला असेल तर डिफरन्स घेऊन बघा. 6 आणि 7, 7 मधनं जर 6 गेला तर तुम्हाला 1 उरला. बरोबर आहे, इथं 1. बरोबर आहे, ह्यामध्ये डिफरन्स घेऊन बघा तुम्ही. 9 मधनं जर 7 गेला, ह्या 9 मधनं जर 7 गेला तर किती होते 2. तर इथं 2 दिसते तुम्हाला, 2 लिहा. ह्या 12 मधनं जर 9 गेला, ह्या 12 मधनं जर 9 गेला तर काय उरते बघा. 12 मधनं 9 गेला 3 दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर ह्या 16 मधनं जर तुमचा 12 गेला, 16 मधनं जर 12 गेला मायनस करायचंय तर हा 6 मधनं म्हणजे की 16 मधनं जर 12 गेला तर करून बघा तुम्ही 4 येते. तर 4 लिहून घ्या. तुम्हाला एक आयडिया आली असेल 1 2 3 4 इथं 5 येते का बघा. 5 आले तर तुमचं आरामशीर आन्सर येऊन जाणार आहे. तर 21 मधनं तुमचा 16 काढून बघा. 21 मधनं 16 काढून बघा. तर ह्या 21 मधनं 16 काढला तर 5 येते. म्हणजे ह्याचा डिफरन्स 5 आलेला आहे. तुम्हाला एक आयडिया आली असेल तर इथं डिफरन्स जर काढल्या तर 1 2 3 4 5, मग आता नक्कीच 6 येणार आहे इथं. मग आणि कसं काढलेलं आहे आपण, ह्या 6 मध्ये 1 ऍड केला 7 मिळालं, 7 मध्ये 2 ऍड केला 9 मिळालं, 9 मध्ये 3 ऍड केला 12 मिळालं, 12 मध्ये 4 ऍड केला 16 मिळालं, 16 मध्ये 5 ऍड केला 21 मिळालं आणि 21 मध्ये 6 ऍड केला तर तुम्हाला किती मिळायला पाहिजे. 21 मध्ये 6 ऍड करा तर तुम्हाला मिळते 27 मिळते. काय मिळते तुम्हाला, 27 मिळते तुम्हाला. ठीक आहे, हे 27 मिळते. बरोबर, तर 27 तुम्हाला काय झालेलं आहे, मिळालेलं आहे. बरोबर आहे, एकच मिनिट. ठीक आहे, तर 27 मिळालेले. तर 27 काय तुमचं आन्सर आहे याचा. 27 पाहिजे आन्सर आहे. तर 27 ला काय करायचं, ओके करायचंय. तर 4 ऑप्शन असायला पाहिजे तुम्हाला परीक्षेमध्ये. तुमच्या 4 ऑप्शन असतात, त्याच्यामध्ये 3च ऑप्शन आलेले आहेत. समजा 4th नंबरचा ऑप्शन मी काय देतो तुम्हाला, 37 देतो. आता तुम्ही चुकून, काही लोक आन्सर बी बरोबर काढतील, 27 आन्सर काढतील, पण चुकून गडबडीमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये गडबड असते. 27च्या जागी 37 आन्सर करू शकता आणि आन्सर तुमचं काय होऊ शकते, बरोबर काढून सुद्धा चुकू शकते. तर व्यवस्थित बघायचं काय आन्सर आहे ते आणि लिहायचं. तर अशा प्रकारे तुमचं काय झालेलं आहे, हा सुद्धा क्वेश्चन काय झालेला आहे, सॉल्व्ह करून झालेला आहे. आन्सर काय तुमचं 27 म्हणजे 3 नंबरचं गोल आहे. अशा प्रकारचे गोल असतील 1 2 3 4. ठीक आहे, तर किती 3 नंबरला गोल आहे तर 3 नंबरला असं डार्क करायचं सर्कल तुम्हाला. बरोबर आहे, पूर्ण कंप्लीट डार्क करायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा सुद्धा क्वेश्चन आज अर्धवट करायचं नाही. अर्धवट केलं तर मार्क मिळणार नाही. तर पूर्ण कम्प्लिटली करायचं. वाटलं तर मी तुम्हाला इथं दाखवून देतो. असं सर्कल्स असते, त्याला काय करायचं, असं एकदम पूर्ण कम्प्लिटली अशा प्रकारे गोल करायचं. अशा प्रकारे गोल करायचं. ठीक आहे, जे नंबर आहे ते. तर हे कळलं असेल तुम्हाला. हा क्वेश्चन झालेला आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे. तर 8 नंबरचा क्वेश्चन पहा. 8 नंबरचा क्वेश्चन जर बघितला तुम्हाला काय क्लिक होते का, याचा डिफरन्स घेऊन बघा. तर याचा डिफरन्स जर घेतला तुम्ही तर 1 आणि 4 मधला डिफरन्स आहे 3 चा. 4 आणि पहा, एक मिनिट, 1 आणि 4 मधला डिफरन्स आहे 3 चा. 4 आणि 9 मधला डिफरन्स आहे 5 चा. आणि 16 आणि 9 मधला डिफरन्स किती आहे 7 चा. आणि 25 आणि
16 मधला डिफरन्स कितीचा आहे पहा, जर तुम्ही चेक केलं तर 9 चा डिफरन्स आहे. तर पहा इथं जर चेक केला तुम्ही म्हणजे 3, 5, 7, 9 तर तुम्हाला म्हणजे ऑड नंबर दिसतात 3, 5, 7, 9. 3, 5, 7 म्हणजे 3 च्या नंतर 5, 7, 9 हे सगळे ऑड नंबर आहे. तर तुम्हाला इथे 11 यायला पाहिजे. याच्यामध्ये 25 मध्ये प्लस 11 करा तर ऑड नंबर. तर काय आहे 25 मध्ये 11 ऍड केला तर 36 आन्सर यायला पाहिजे. 36 तुमचा आन्सर आहे का? येस, तुमचं 36 आन्सर आहे. अशा प्रकारे आलेला आहे. म्हणजे 3 मध्ये तुम्ही 2 ऍड 3 मध्ये काय म्हणजे 1 मध्ये 3 ऍड करा 4 मिळते, 4 मध्ये 5 ऍड करा 9 मिळते, 9 मध्ये 7 ऍड करा 16 मिळते, 16 मध्ये 9 ऍड करा 25 मिळते, 25 मध्ये 11 ऍड करा हे तुमचं आन्सर 36 मिळते. आता तुम्हाला हे माहित पाहिजे 3, 5 हे सगळे ऑड नंबर्स येत चाललेले आहेत, बरोबर आहे, ऑड नंबर्स आहेत. तर हे नेक्स्ट ऑड नंबर 11 आहे, 11 ऍड करायला पाहिजे. तर मग तुम्हाला हे क्लिक व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी एक पहा इथं काय यूज केलेलं आहे त्यांनी, हे याच्यानुसार एक आन्सर येणार आहे. इथं स्क्वेअरची सिरीज आहे. ही काय आहे? स्क्वेअरची सिरीज आहे. जसं की करून दाखवतो मी तुम्हाला. 1 चा स्क्वेअर केला तुम्ही आन्सर 1 येते, 2 चा स्क्वेअर करा 4 आहे, 3 चा स्क्वेअर काय आहे 9 आहे, 4 चा स्क्वेअर आहे 16 आहे, 5 चा स्क्वेअर आहे तुमचा 25, 6 चा स्क्वेअर काय आहे तुमचा 36 आहे. पहा हे चेक करा तुम्ही. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25 आणि 6 चा स्क्वेअर तुमचा 36. म्हणजे ह्या मेथडनं सुद्धा आन्सर आलेले, ह्यानं पण आलेला आहे. मल्टिपल आन्सर येत असतील वेगवेगळ्या मेथडनं, तुम्ही ज्या मेथडनं आन्सर काढल्या ते बी आन्सर गृहीत धरल्या जाते. राईट, ठीक आहे. हा क्वेश्चन इथं तुमचा काय झालेला सॉल्व्ह करून झालेला आहे. अशा प्रकारे हे कळलं असेल. त्याच्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन आहे तुमचा. 9 नंबरचा क्वेश्चन आहे. 10, 9, 10 दोन क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तर आपण 9 नंबरचा क्वेश्चन करून पाहूया. आता पहा ही जर सिरीज जर बघितलं तुम्ही तर इथं पहा हा मोठा नंबर आहे, त्याच्यानंतर हा छोटा नंबर होत गेला, त्याच्यानंतर हा छोटा होत गेला, त्याच्यानंतर हा छोटा होत गेला. तर डिफरन्स घेऊन बघा तुम्ही. तर कशा प्रकारे डिफरन्स घेऊ शकता तुम्ही, कसाही डिफरन्स घेऊ शकता. ह्याच्यामधनं हा घेतला तरी चालते. म्हणजे 20 - 18 तुम्ही काय करायचं, जे मोठा नंबर आहे त्याच्यातून छोटा नंबर काढायचा आहे. तर 20 मधनं 18, ह्याच्या 18 मधनं 20 काढला तरी चालते, पण -2 आन्सर येते. ठीक आहे. तर तुम्ही लक्षात ठेवायचं. वाटलं तर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर काढून बघा. ठीक आहे. तर हा मी काय करतो, या 20 मधनं 18 काढतो आणि -2 देतो आन्सर. ठीक आहे. या 20 मधनं 18 गेला तर आन्सर काय येणार आहे तुमचं 2 येणार आहे. पण इथं मी उलट केलं त्यामुळे -2 म्हणजे ह्या 18 मधनं जर 20 गेला -2 उरणार आहे. 16 मधनं जर 2 गेला, किंवा याला उलटही लिहू शकता तुम्ही, ह्याला असंही लिहू शकता तुम्ही. काय लिहू शकता, अशा प्रकारची सिरीज लिहू शकता. म्हणजे तुम्हाला एक नंबर इथं काढायचा आहे तर याला उलटही लिहू शकता. क्वेश्चन मार्क इथं स्टार्टिंगला येणार 14, 16, त्याच्यानंतर तुमचं काय येणार आहे 18, त्याच्यानंतर तुमचं काय येणार आहे 20. अशी सिरीज लिहू शकता याला उलट. आता सोपं जाईल पहा तुम्हाला. ह्या 16 मधनं 14 मायनस करा. 16 मधनं जर 14 मायनस केलं तर तुमचा 2 उरेल, म्हणजे हा 2 चा डिफरन्स आहे. म्हणजे 18 मधनं काय करा 16 मायनस करा. 18 मधनं 16 मायनस केलं तर 2, 18 मधनं तुमचं 16 केलं तर 2 +2 आणि 20 मधनं 18 मायनस केल्या तर तुमचा +2 उरणार आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल अशी सिरीज आहे. म्हणजे +2 आहे. म्हणजे नेमकं इथं पण काय +2 असायला पाहिजे. म्हणजे ह्या नंबरमध्ये कोणता असा नंबर असेल त्या नंबरमध्ये आपण जर 2 ऍड केलं तर तुम्हाला काय मिळेल 14 मिळेल. हा कोणता नंबर असेल त्याच्यामध्ये 2 ऍड केलं तर 14 मिळेल. मग मला सांगा, किंवा मग आता 14 मिळेल तर तुम्हाला माहित पाहिजे 12 मध्ये जर 2 ऍड केला तर 14 मिळेल. किंवा याच्यामधनं तुम्ही -1 करू शकता. 14 मधनं 2 मायनस केला तर तुम्हाला काय मिळेल 12 मिळेल. म्हणजे तुमचा आन्सर काय 12 आहे. कशा प्रकारे काढू शकता, डिफरन्स कसा घ्यायचा ते तुमच्या मनावर आहे. ठीक आहे. तर हा सगळा -2 चा डिफरन्स आहे. डायरेक्टली इथं केलं तर हा -14 - 2 जर केलं तर तुमचं 12 आन्सर येते. बरोबर आहे. हे 12 अशा प्रकारे काय झालेलं आहे आन्सर आलेलं आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यानंतर हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन काय करायचंय तुम्ही होमवर्क मध्ये करायचंय आणि याचा आन्सर काय करायचंय कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचंय. तर हा तुमचा कशावर आहे तर क्यूब वर क्वेश्चन आहे. क्यूब वर म्हणजे 1 चा क्यूब काय आहे पाटील तर सांगतो, थोडा अवघड जाईल तुम्हाला. 1 चा क्यूब 1 आहे, 2 चा क्यूब काय आहे तुम्हाला 8 आहे, आणि 3 चा क्यूब काय आहे तुमचा 27 आहे, 4 चा क्यूब काय आहे तुमचा 64 आहे, 5 चा क्यूब काय आहे ते शोधा आणि तेच तुमचा आन्सर असणार आहे. 5 चा क्यूब स्क्वेअर झालेला आहे, क्यूब आहे. ठीक आहे. 5 चा क्यूब तुमचा काय आहे ते काढा, तेच तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. बरोबर आहे. क्यूब वर आहे क्वेश्चन. तर ठीक आहे. ह्याचं काय करायचंय तर 5 चा क्यूब काढा, जो आहे तो याच्यातला आन्सर आहे आणि आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये काय करा कमेंट करा. तर
अशा प्रकारे आपला व्हिडिओ म्हणजे हे आजचा क्लास संपलेला आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला कसे वाटतात ते व्हिडिओ, समजते का नाही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कारण हे स्कॉलरशिपचं आहे आणि स्कॉलरशिपची जी लेवल आहे ती थोडीशी तुमची कशी असते, अवघड असते. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करावा लागतो. त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा काही पर्याय नाही, अभ्यास करावाच लागतो. ठीक आहे, तर आजच्या क्लासमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल काय करा, नक्की शेअर करा. थँक्यू.